सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात कोळोशी येथील निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली होती। या हत्या प्रकरणाला आता घृणास्पद वळण लागले असून माजी पोलिसाची हत्या त्याच्या मामाच्याच मुलानं केल्याचं समोर आलंय। मुंबई पोलीस दलातून निवृत्ती घेतलेले विनोद आचरेकर यांच्या मामाचा मुलगा सिद्धिविनायक पेडणेकर वय वर्ष 24 याने डोक्यात कुदळ मारून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे। सिद्धिविनायकला काही तासात पोलिसांनी अटक करून त्याची कसून चौकशी केली। त्यावेळी सिद्धिविनायकने आपल्यावरती विनोद आचरेकर यांनी शारीरिक अत्याचार केल्यानं आपण हे कृत्य केल्याचा जबाब पोलिसांना दिलाय। ही घटना घडल्यानंतर सिद्धिविनायकने 100 आणि 108 क्रमांकावर फोन लावले आणि पोलिसांची मदत देखील मागितली। यावेळी सिद्धिविनायकने आपल्या काकांचा अज्ञात इसमाने खून केलाय अशी बतावणी केली। सिद्धिविनायकने त्याच्या वडिलांनाही फोन केला होता। वडिलांनी तात्काळ पोलीस पाटील गोरुले यांच्याजवळ संपर्क साधला। त्यानंतर गोरुले हे घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना विनोद आचरेकर नग्न अवस्थेत त्यांच्या बेडरूममध्ये मृत अवस्थेत आढळले होते। त्यानंतर लागलीच पोलिसांनी या घटनेमागे सिद्धिविनायक असल्याचं तपासात निष्पन्न केलं। सिद्धिविनायक पेडणेकर हा स्त्री पात्र म्हणून दशावतारात काम करतो। तसेच तो स्त्री वेशभूषेतील अनेक मोबाईल रील्सही बनवतो। त्याच विषयावरून त्याचं घरात अनेकदा वाद झाले आहेत। त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचंही वडील सांगतात। या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करतायत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, सिंधुदुर्ग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।